नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। मागचा आठवडा माझी तब्येत ठीक नसल्यामुळे नवीन व्हिडिओ टाकू शकलो नाही। आज आहे शुक्रवार। आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय, मटण भाकरी। चला तर मग रेसिपीकडे वळूया। गॅस पेटवलेला आहे, कुकर आहे, कुकरमध्ये तेलही टाकलंय। सर्वप्रथम लसूण, कांदा सोबत कढीपत्ता। आम्ही कुकरमध्येच मटण शिजवतो, त्यामुळे काय होतं, मटण लवकर शिजतं आणि सॉफ्ट होतं, वेळही कमी लागतो। छान असं कांदा परतून घ्यायचं आहे। मटण 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। काय टाकायचं आता पहिले? तिखट मसाला, हळद, गरम मसाला, थोडा हिंग, मीठ। सगळं एकत्र टाकतोय, त्यामुळे चांगलं मेल्ट होतं। वाटण टाकू। वाटणवर बनवलेलंच आहे। बाबा नाही, बाबा आई आहे। काय भूमी आले सोबत। भूमीचा लुकही चेंज झालेला आहे। कसं चेंज झालंय तुम्हाला सांगतो थोड्या वेळात। वाटण सर्व मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे। मटण टाकूया। छान असं धुतलेलं आहे। कुकरमध्ये चांगलं शिजायला ठेवलेलं आहे। आता झाकण आणि मग 12 ते 13 शिट्या घ्यायच्या आहेत। आम्ही चिकन आणि मटण दोन्ही ह्याच पद्धतीने शिजवतो। हा आहे भूमीचा नवीन लुक। चकोट केले भूमीची, खूप केस वाढले होते। नाव्याला सांगितलेलं ये रे घरी केस कापायला, पण तो का आला नाही। येतो म्हणाला, पण तो काय आला नाही। त्यामुळे रेणुकाला म्हटलं आपणच घरी केस कापूया। कुकरच्या शिट्या होतातच एका बाजूला, भूमी विचार करते, हो ना। तर रेणुकाला म्हटलं आपणच घरी करूया, कारण रेणुकाने पण पार्लरचा कोर्स केलेला आहे। इथे लहान मुलं येतातच केस कापायला, तर म्हटलं आपणच कापू। तर मग ट्रिमरने लहान केले केस, नंतर मग वस्त्र्याने मग कापले। आम्ही दोघांनी मिळून केलं। 100-200 रुपये वाचले आमचे मस्तपैकी, आणि आम्हाला सवय झाली केस कापायची, हो ना। एक बाजूला कुकरच्या शिट्या होत आहेत। काय मटण शिजतंय, अर्धा-पाऊण तास जाईल त्याला। तोपर्यंत ऋतुराजला बुद्धिबळ कसा खेळायचा हे शिकवतो। गेम मांडलेलाच आहे। भूमी पण आहे। टकलू गाणं म्हणते मध्ये मध्ये, गुणगुण गुणगुण म्हणतेस ना गाणं तू? नाही म्हणतेस। तर बुद्धिबळ खेळतो आम्ही। मटण शिजल्यावर भेटूच। मटण शिजलेलं आहे, रश्श्यामधून काढण्याचं काम चालू आहे। सगळे पीस काढले। मटण शिजल्यानंतर आम्ही एकदा त्याला फ्राय करतो, म्हणजे त्याला परतवतो। परतवण्यासाठी कढई घेतलेली आहे। फ्राय करता तेल टाकलं, कांदा, परत काय करता थोडं वाटण, मसाला, मीठ जे सुरुवातीला घेतलेलं आहे तेच आपण घेतलेलं आहे। थोडं नॉर्मल फ्राय केलं की आणखी चांगली चव लागते। मटणासोबत भाकरी आहेत, भाकरी सुरुवातीलाच करून घेतल्या। भाकरी रेडी, अगोदर रेडी करून ठेवलेल्या।
सगळं मिक्स केलेलं आहे, एकत्र टाकायचं, छान असं फ्राय करून घ्यायचं. वाटण मसाला छान असं मेल्ट झालेलं आहे. आता त्यामध्ये मटण. हॉटेलमध्ये 1000-1500 रुपये घालवण्यापेक्षा घरी अर्धा किलो मटण आणलं की छान असं खाता येतं, भरपूर खाता येतं, स्वस्तात मस्त. ओके नाही भूमी? ठसका जायला लागला भूमीला, आता मी बाहेर सोडतो. कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतं आहे, चांगलं मटण शिजतं, हड्डी अशी वेगळी दिसती शिजलेली. हा बघा रश्श्याचा कलर, झणझणीत असं मटण झालेलं आहे. मम्मम पाहिजे, भूमीला मम पाहिजे, ठसका गेला तिला. छान असा कलर आलेला आहे, छान असा कड येतोय. एक बाजूला रस्सा परत गरम करायला ठेवलाय भाकरीसोबत. वा मस्तच मटण झालेलं आहे. रस्सा पण गरम होतोय. रस्स्यामध्ये कोथिंबीर मस्तपैकी फेकून मारू तोंडावर मटणाच्या आणि रस्स्याच्या, त्यामुळे कोथिंबीरचा पण फ्लेवर छान येतो. छान असं ताट सजलेलं आहे. भाकरी आहेत, रस्सा आहे, मटण आहे, सोबत आहे टोमॅटो, कांदा, लिंबू आणि भूमी आणि ऋतुराज. चला तर मग खाऊया. ऋतुराजला नेहमी नळी आवडते, पण काय प्रत्येक वेळी नळी मिळेल तर असं नाही ना, त्यामुळे सुरुवात करूया आता. मस्त कलर आहे. भूमी नकला चालू आहेत भूमीच्या. काय आहे? काय आहे भूमी? काय ते? पक्षी. न न न दादा. साग मधप साग मधप. कशी बोलते बघा, सुरुवात केली. भूमी बोलशील ना? हे बघ, साग मधप धम प ग म रे सा. बोला. सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प ध म प ग म रे सा. बोल बोल. प सा रे ग म प ध नि सा. हा काय मान हलवते. हा बोल बोल. हे भूमी बोल. बाबा ही नाही. काय कोणतं गाणं हे? सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प ध म प ग म रे सा. माम. सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प ध म प ग म रे सा. जागो ब्रिज राजकुवर नंद के दुलारे. जागो ब्रिज राजकुवर जमुना में गेंद डाल. ग्वाल बाल ठाणे
आली भुभुकार देत, श्याम ही एक तारे, जागो ब्रिजराज कुवर. अशा प्रकारे भूमीचं गाणंही संपलं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गुड नाईट.